हे बघा, ही अशा प्रकारची फळं असतात, याला रातांबे म्हणतात. याच रातांब्यांपासून कोकम बनवलं जातं आणि त्याचपासून कोकम सरबतही बनवलं जातं. हे बघा, हे असे पुसून घ्यायचे आणि ह्याचं जे देठ असतं हे बघा, हे काढून घ्यायचं, कारण हे असं हे कडू असतं. पुढे मध्यभागी कापून घेणार आहोत. ह्यातला जो मधला जो गर आहे हा बघा, हा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारच्या वाट्या तयार केल्या आहेत आणि हा जो गर आहे हा आपण वेगळा काढून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला अशी साखर भरायची. हे बनवताना शक्यतो स्टीलचं भांडं वापरू नका, कारण स्टीलच्या भांड्यात त्याची रिॲक्शन येऊ शकते. प्लास्टिक किंवा काचेचंच भांडं वापरा. ते आता आपल्याला हा जो गर काढलेला हा घालायचा आहे. यामध्ये आपण हा जो कोकमाचा रस केला ना हा यामध्ये घालायचा आहे. आता आपल्याला यावरती एक असं मलमलचं कापड टाकायचं आहे आणि छान असं झाकून साधारणतः उन्हामध्ये 2 ते 3 दिवस ठेवायचं आहे. पण उन्हात ठेवलेलं आहे हे. आता आपण हे ओपन करूया, मी तुम्हाला दाखवते कसं याला रस सुटतो. असं आपल्याला 3 ते 4 दिवस ही प्रोसेस करायची आहे. किती मस्त रस सुटलाय बघा. मी याला काचेच्या बरणीमध्ये आता ट्रान्सफर केलेलं आहे. हे जे तयार केलंय हे आपण सरबत गाळून घ्यायचंय. तर ही कोकम ही उन्हात चांगली वाळून घ्यायची आणि मस्त अशी खायची. 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1 टीस्पून मीठ. तर मीठ हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. हे एकदम रेडी आहे. जेव्हा हवं तेव्हा तुम्ही हे मस्त बनवू शकता.